नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 2 जुलै 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। भाजपचे आमदार परिणय फुके यांनी सभागृहात सवाल केला की राज्यात मेफेड्रोनची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे कारवाई करण्याची गरज आहे। ड्रग्सचा विळखा पडतो आहे, आपली संख्या त्यात सर्वाधिक आहे, तस्करीचं प्रमाणही वाढत आहे, त्यामुळे या सर्वांवर मकोका लावून कारवाई करणार का? ड्रग्स तस्करी करणाऱ्यांना लगेच जामीन मिळतो, त्यामुळे या केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात घेणार का, असा सवाल परिणय फुके यांनी केला। आज विधान परिषदेत राज्यात होणाऱ्या एमडी ड्रग्सच्या तस्करीवरून चर्चा झाली। या चर्चांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे। एमडी ड्रग्स आणि इतर अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी त्यांनी घोषणा केली आहे। त्यानंतर ड्रग्स कारवायांमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र युनिट कार्यान्वित करण्यात आलेले आहेत। प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या कारवाया करण्यात येत आहेत। मोठ्या केसेससाठी केंद्राकडे फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी देखील करण्यात आली आहे, अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधूंकडून मोर्चाची हाक देण्यात आली होती, मात्र त्यापूर्वीच राज्य सरकारने हा आपला शासन निर्णय रद्द केला। यानंतर ठाकरे बंधूंकडून मोठा जल्लोष करण्यात आला। मराठी एकजुटीने मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर येत्या 5 जुलैला हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। आता या मेळाव्यासाठी एक खास निमंत्रण पत्रिकाही बनवण्यात आली आहे। यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र नाव पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठी बोलताना पाहायचा आहे, मग ही सुरुवात आहे। आपल्याला जाहीर खुलं आमंत्रण आहे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, असा मजकूर या निमंत्रण पत्रिकेवर पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय। सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटीची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे। संजय राऊत यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे। देवेंद्रजी, महाराष्ट्रातली लूटमार थांबवा, असा उल्लेख त्यांनी या पत्रात केलाय। अत्यंत गंभीर प्रकरण आहे। सरकारला समर्थन देणारे पक्ष, त्यांचे आमदार, खासदार महाराष्ट्राची कशी लूट करतायत काल पाहिलं असेल। संजय शिरसाटांचा काय विषय होता? त्यानंतर भुमरेंकडून 150 कोटींची जमीन भेट। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी MIDCच्या जमिनीवर खाण उद्योग सुरू करून सरकारची हजारो कोटीची रॉयल्टी बुडवली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला। गेल्या अनेक महिन्यांपासून बीड जिल्हा हा वेगवेगळ्या कारणांसाठी राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। नुकतेच तेथे एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा 2 प्राध्यापकांनी विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे, तसे आरोप केले जात आहेत। असे असतानाच आता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड सध्या बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये आहे। मात्र या तुरुंगात काही संशयास्पद हालचाली आढळल्या होत्या। ही बाब लक्षात येताच तुरुंग प्रशासन आणि पोलीस दलात मोठ्या हालचाली वाढल्या आहेत। लवकरच कराड याला बीडच्या जिल्हा कारागृहातून थेट नाशिकच्या तुरुंगात पाठवलं जाणार आहे। कराडच्या जीवितास धोका असल्याची बाब लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे। कोविड-19 प्रतिबंधक लस आणि हृदयविकाराच्या झटक्यांमुळे अचानक होणाऱ्या मृत्यूंमध्ये कोणताही संबंध आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केलं। इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स एम्स यांनी याबद्दल विस्तृत अभ्यास केला। कोरोनानंतर प्रौढांमध्ये अचानक होणाऱ्या मृत्यूंबद्दल त्यांनी हा अभ्यास केला असून त्याच्याच अहवालावरून मंत्रालयाने हा दावा केला आहे। कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचा दावा सतत केला जात होता। तरुण वयातही अचानक होणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लस जबाबदार असल्याचे अंदाज वर्तवले जात होते, पण या दोघांमध्ये काहीच संबंध नसल्याचे या अभ्यासातून स्पष्ट होत आहे। कोविड नंतर प्रौढांमध्ये अचानक होणाऱ्या मृत्यूंबद्दल ICMR आणि एम्स यांनी विस्तृत अभ्यास केला।
त्यातून कोविड प्रतिबंधक लस आणि अचानक होणाऱ्या मृत्यूंमध्ये कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ICMR आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल NCDC यांनी केलेल्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसी सुरक्षित आणि प्रभावी आहेत. त्यांचे गंभीर दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ आहेत, असं मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे. काय भविष्य असतं तर हे वेगळे झाले असते का? सत्ताधारी पक्षाची संख्या 235. आता यांना मराठी माणूस आठवला. त्यांच्यासाठी काय केलं? आज मराठी टक्का 18% राहिला आहे. 1960 साली 60% होता. याचं कारण काय? मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना मग गेली कुठे, असा सवाल नारायण राणे यांनी विचारला. त्या 2.5 वर्षात 2 दिवस मंत्रालयात आले. मुख्यमंत्री पदाचं महत्त्व नाही. काय केलं महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, तरुणांसाठी, नोकऱ्यांसाठी, पोटापाण्याच्या प्रश्नासाठी? ज्या मराठी माणसाने शिवसेनेला आधार दिला, ताकद दिली, शिवसेने त्यांच्या नावावर उदरनिर्वाह चालवला, हेच लोक आता मराठी भाषेचा आनंद उत्सव साजरा करतायत. मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी बोलण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही, असं नारायण राणे म्हणालेत. राज ठाकरे पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत जात आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आमच्या मार्गदर्शनाचा प्रश्न नाही. शेवटी घर आहे, बंधुत्व आहे. कोणी कुठे जावं हा व्यक्तिगत प्रश्न आहे, असंही नारायण राणे म्हणालेत. राज यांनी शिवसेनेत यावं असं ते कधीच म्हणू शकत नाही, कारण तसं झाल्यास अस्तित्वच राहणार नाही. राज शिवसेनेत आला की तो प्रमुख होणार. उद्धव ठाकरे नगण्य, तो बोलवणार नाही, असं नारायण राणे म्हणालेत. 2 भाऊ एकत्र येतात हा भाजपला प्रॉब्लेम आहे, असं उद्धव ठाकरे म्हणतात. 2 भाऊच कशाला, सगळे भाऊ घ्या, आम्हाला फरक पडत नाही. भाजप आणि आघाडीचे तिन्ही पक्षांचे आज 235 आमदार आहेत. एवढं प्रेम उतू जात असेल तर मातोश्रीचा एक भाग देतोस का, असा सवाल देखील नारायण राणे यांनी उपस्थित केला. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज 3रा दिवस आहे. सभागृहात आज शेतकरी आत्महत्याच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच गोंधळ झालेला बघायला मिळालेला आहे. शेतकरी आत्महत्याच्या प्रश्नावर गदारोळ झाल्यानंतर उद्या यावर सभागृहात चर्चा केली जाईल, असं सभागृहाच्या अध्यक्षांकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की सरकार शेतकऱ्यांना मदत करत आहे. विरोधी पक्षाचा प्रस्ताव ते देऊ शकतात. आम्ही चर्चा करायला तयार आहोत. आम्ही चर्चेतून पळवाट काढत नाहीत. शेतकऱ्यांचे नाव घेऊन विरोधक राजकारण करत आहेत. आम्ही पण शेतकरी आहोत. एखाद्याकडून वेगळ्या प्रकारचे वक्तव्य झाले असेल तर त्याचे कोणीच समर्थन करत नाही. आमची आज पण चर्चा करण्याची तयारी आहे. लोकांपुढे बाऊ केल्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. महायुतीचे सरकार प्रत्येक प्रश्नावर चर्चा करायला तयार आहे, असं अजितदादांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी करण्यात आली. 5 जुलै रोजी होणाऱ्या विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली आहे. त्यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर तर ठाकरे गटाकडून साईनाथ दुर्गे यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर इतरही पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. हिंदी भाषा सक्तीचा GR रद्द झाल्यानंतर मोठ्या थाटात वरळी डोममध्ये 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडणार आहे. त्यासाठी आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून जय्यत तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बऱ्याच वर्षांनी एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. या मेळाव्यातून ठाकरे बंधू युतीची घोषणा करतील का, हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या पाठोपाठ आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. लक्ष्मण हाके यांनी 4 तारखेला ओबीसी प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. ही बैठक मुंबईत होणार आहे. तर 15 जुलै रोजी ओबीसी समाजाकडून पुण्यात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. इतकंच नाही तर ओबीसी समाज यापुढे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मतदान करणार नसल्याचं लक्ष्मण हाके यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. जे खासदार आमदार मनोज जरांगे पाटील यांना भेटतात त्यांची यादी बनवली आहे आम्ही. या लोकांना भविष्यात ओबीसी मतदान करणार नाही, असंही लक्ष्मण हाके यांच्याकडून सांगण्यात आलंय. तर दुसरीकडे बारामतीच्या माळेगाव कारखाना निवडणुकीत अजित पवार यांनी सभासदांना पैसे वाटले असे म्हणत हाकेंनी गंभीर आरोप केलेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे। या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं। दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यांना कमबॅक करण्याचं मोठं आव्हान असणार आहे। दरम्यान नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी त्यांनी स्वीकारली आहे। इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने सांगितले की आम्ही गोलंदाजी करणार आहोत। ओव्हरहेड परिस्थिती अनुकूल आहे। सर्व काही विचारात घेतले। गेल्या आठवड्यात खूप चांगली सांघिक कामगिरी केली, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे। कसोटीच्या खोलवर जाताना तुम्ही परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेता। मालिकेच्या सुरुवातीलाच धावांचा यशस्वी पाठलाग केला, पण या आठवड्यात लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे। तर दुसरीकडे नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर शुभमन गिलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। साई सुदर्शन आणि शार्दुल ठाकूरला आराम दिला आहे।